नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे की जो आहे कवर पॅड. खूप जणांना अल्बम बनवताना कवर पॅडला काही सुचत नाही. नवीन प्रकारचे कवर पॅड आपल्याला बनवावं लागतात दरवेळी. तर मी आज असंच एक नवीन कवर पॅड आपल्याला बनवायचा ट्राय करतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, जे आपण सिंपल मराठी टाईपमध्ये कवर पॅड बनवणार आहोत. तर सर्वात पहिलं मी 12-18चं एक ब्लँक पेज घेतलं आहे. त्याची साईज जी आहे ती 12-18 आहे, कारण 12-36 अल्बमसाठी 12-18चं कवर पॅड आपल्याला घ्यावं लागेल. तर हे त्याचं रेझोल्युशन 300 ठेवलं आहे. 12 आणि 18 ही साईज आहे. तर सगळ्यात पहिलं काय करूया, ब्लँक पेजवर आपण मी सगळं डेटा इथे तयार करून ठेवला आहे, कारण व्हिडिओचा आपल्याला टायमिंग कमी व्हावा यासाठी. तर सर्वात पहिलं मी ही जी फ्रेम तयार केली होती ती पेजवर घेतो आहे. तिला आपण सगळ्यात पहिलं ॲडजस्ट करून घेऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने मी ती फ्रेम ॲडजस्ट केली आहे. ओके, त्यानंतर आपण फोटो ॲड करून घेऊया. सर्वात पहिला हा जो फोटो आहे मी त्याला पण ॲडजस्ट करून घेतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही PSD आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. तरी व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण ही जी फाईल आहे तिला जी फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट व्हावे लागेल. कारण पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे. तो तुम्हाला क्रॅक करायचा आहे आणि नंतर फाईल डाउनलोड केल्यानंतर ती ओपन करण्यासाठी आपल्याला पासवर्ड यूज होईल. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर मी थोडंसं बॅकग्राऊंडला इथे खूप व्हाईट पेज दिसेल म्हणून थोडंसं टेक्स्चर ॲड करतो. टेक्स्चरसाठी आपण एक ब्रश ॲड करूया. हा जो सिंपलवाला पेन टूलचा ब्रश आहे तो आपण इथे ॲडजस्ट करून घेऊया. जेवढी आपल्याला आवश्यकता आहे त्या टाईपमध्ये आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. अशा पद्धतीने मी हा ब्रश ॲडजस्ट केलेला आहे. इथे थोडंसं ब्लँक वाटतं, आपण थोडंसं टेक्स्टचा बॅकग्राऊंड थोडंसं ब्लेंड करूया. या पद्धतीने सिंपल टेक्स्चर द्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं मी थोडंसं ॲडजस्ट केलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टेक्स्ट नाव आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आपण मराठी टाईप कवर पॅड बनवतो त्यामुळे मी इथे मराठी नावं ॲड केले. ठीक आहे, हे जे नावं आहे त्याचं फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. तुमच्या कपलफ्रंटचे जे नाव आहेत ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. मी थोडंसं याला ॲडजस्टमेंट करून घेतो. अशा पद्धतीने आपण हे जे सिंपल आणि सोप्या पद्धतीने एक कवर पॅड बनवलंय. याला जास्त काही ठीक आहे, याला आपण अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केलं आणि हे जे कवर पॅड आहे हे रेडी झालेलं आहे. थोडंसं इकडे मी थोडंसं आणखी टेक्स्ट ॲड करतो. याला थोडं ब्लेंड करतो जास्त.
कारण जास्त हायलाईट पण नाही झालं पाहिजे ते बॅकग्राऊंडला आपण जे यूज करणार आहे. सिम्पल पद्धतीने ठेवा म्हणजे आपले जे मेन हायलाइटेड इमेज आहे कवर पॅडची ती हायलाईट होईल, जास्त बॅकग्राऊंड हायलाईट होणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे सिम्पल आणि सोप्या पद्धतीचं मराठी टाईप कवर पॅड आपलं रेडी झालेलं आहे. ही जी फाईल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PSD अवेलेबल आहे, तिथून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फोटोग्राफर मित्रांसोबत किंवा डिझायनर मित्रासोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.